होठों से छू लो तुम, मेरा गीत अमर कर दो. मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे. तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता. तू है तो डर नहीं लगता. सैयारा तू तो बदला नहीं है, हमर पल 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 याद तेरी तड़पावे से है. त्यामुळे गुरु म्हणजे www.youtube.com. ते आपण मराठीमध्ये बोलू ना, बेंबीच्या देठापासून ओरडतोय बघ. त्यांची अॅनिव्हर्सरी आहे हा. आणि त्यांची रिक्वेस्ट येते, जोर का झटका है जोरों से लगा. आणि ते नाचतायत, शादी बन गई उमर कैद की सजा. तर मी असं कान पुढे केलं आणि ती मला किस करून पाहिली. रिझन सांगू का? सांगा ना. तो माझा भाचा आहे, ओके. प्रथम वालकर. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश हरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय, तर चला सुरू करूया. तर आज आपल्या सोबत आहेत आकाश डोगरा, एक सिंगिंग इंडस्ट्री मधले रायझिंग स्टार. तर त्यांची कहाणी, त्यांची जुबानी. तर चला सुरू करूया. नमस्कार आकाश. नमस्ते. तुमचं MH टॉक्स मध्ये खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुमच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. ओके. सो माझं नाव आहे आकाश जसपाल डोगरा आणि माझं स्टेज नेम आहे स्काय डोगरा. स्काय डोगरा म्हणजे तेच आकाश डोगरा. तर मी एक स्ट्रगलिंग सिंगर आहे. मी शोज करतो माझ्या बँडसोबत, कधी कधी सोलो पण करतो. ओके ओके. हां. तर ते डिपेंडिंग ऑन रिक्वायरमेंट, म्हणजे जसे क्लायंट्स बोलवतात तसे मी परफॉर्मन्स वगैरे जे मॅनेजमेंट असतं इव्हेंट्सचं ते मी अरेंजमेंट करतो. ओके. तर खूप छान. जसं सुरुवातच सांगितली मी की सिंगिंग रायझिंग स्टार आहात, तर तुमच्याच आवाजात एखादं गाणं आम्हाला ऐकायला जरूर आवडेल. आणि अजून एक गोष्ट मी व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की हे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, तर त्यामुळे थोडाफार मराठी वर खाली होऊ शकते, एखादा वर्ड इकडे तिकडे होऊ शकतो, किंवा हिंदीमध्ये पण आधीमध्ये बोलू शकतात. थोडं ते फार. तर ते थोडं ऍडजस्ट करून घ्या. तर तसं आता बोललो की तुमच्या आवाजामध्ये एखादं गाणं ऐकायला आम्हाला जरूर आवडेल. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है. तू ना तो घर घर नहीं लगता. तू है तो डर नहीं लगता. तू है तो गम आते हैं. तू है तो मुस्कुराते हैं. कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते. तू है तो खूप छान. ऐकतच राहावं असं वाटत होतं. थँक्यू. खूप छान खूप छान. हे तर झालं हिंदीमध्ये, बरोबर. तसं मी स्टार्टिंगलाच बोललो की तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन आहात, बरोबर. तर तुमच्या लँग्वेजमध्ये किंवा तुमच्या हिंदी सोडून एखादा असेल सॉन्ग तुमचं आवडतं. तर हा जो सॉन्ग आहे ते माझ्या गावातले एका भावाने बोललाय, म्हणजे ओरिजिनली त्याच्या व्हॉइसमध्ये रेकॉर्ड झालेला आहे आणि याच्यावर डान्स केलाय सपना चौधरीने. हां. तर त्याचं सॉन्ग आहे, त्याचं नाव आहे DC मदना आणि सॉन्ग आहे, हो तेरी आँखों का यो काजल, मन करे से कोई घायल. तू सहज सहज पा धर ले, मेरा दिल धड़कावे पायल. हो मर पल 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 याद तेरी तड़पावे से है.
तेरा रूप जिगर में रड के आग लगा वैसे, तेरी आँख्या कायो काजल. जसं सिंगिंग तुमचं प्रोफेशन आहे, तर ह्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे सिंगिंग करिअर मध्ये आलात कसे? सिंगिंग करिअर मध्ये कसं आलो? हा. बापरे, पहिलाच क्वेश्चन असा. घाम फुटला. नाही, कारण आहे ना खूप पेनफुल एक्सपिरियन्स होता माझा. मी Singing career मध्ये आधी येण्याचा? मी Okay, आधी सिंगर नव्हतो. मी Okay. होतो बी बॉईंग करणारा एक डान्सर. ओके. बी बॉईंग म्हणजे जे स्टंट्स हा. वगैरे असतात ते, हा. आणि किक बॉक्सिंग करायचो मी. ओके. हा, तर मग एक स्टंट आहे 360 बॅकफ्लिप, ते करताना हा. माझा हे वाला बोट, हा. आता मी फक्त हा बोट दाखवू नाही शकत म्हणून दुसरा पण बोट उभा केलाय उभा असं. केलाय. हा. तर हे बोट माझं तुटलेलं ओके. तेव्हा. तर एकदम खूप पेनफुल एक्सपिरियन्स होता, आणि तेव्हा मला घरच्यांनी सांगितलं की नाही बाबा, आता तू बी बॉईंग नाही करायचं, हम्म. बी बॉईंग सोड, किक ओके. बॉक्सिंग सोड वगैरे, आता दुसरं काहीतरी कर, हे करून नाही देणार, असं झालेलं आहे ते. तर मग काय करू 3 महिने तरी पट्टी घेऊनच बसलेलो. ओके. हा, मग नंतर माझ्या बेस्ट फ्रेंडला गिटार शिकायचं होतं, हा. पण तो शिकू नाही शकला. हा. मग मी विचार केला, तो नाही शिकला तर मी शिकतो. ओके. मग मी जिद केली. हा. मम्मीने सांगितलं तुला गिटार नाही भेटेल, मला हा. पाहिजेच. हा. मग ॲक्च्युली असं आहे की मी थोडंसं नास्तिक टाईपचं आहे. ओके. तर मग मम्मी बोलली तुला गिटार पाहिजे तर तुला उपवास करावे लागतील. ओके. मग माझ्याकडून जबरदस्ती उपवास करून घेतले. आता ते मी उपवास केले, पण खूप फळं बिळं खायचो मी प्रॉपर हा. एकदम दाबून, पण असं करून घेतलेलं. त्याच्यानंतर मला ते गिटार भेटलंय. ओके. ते माझं फर्स्ट गिटार, आणि तसं मग स्टार्ट झालं ती Start जर्नी. झालं. हा, ओके. म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्याचं असं काहीच नव्हतं की काहीच स्टार्टिंग पासून नाही. सिंगिंग करताय वगैरे, असं काहीच नाही. नाही, काहीच नाही. माझे घरचे जे आहेत त्यांचा बॅकग्राऊंड आहे म्युझिक बद्दल. ओके. मग ते माझे जे दादाचे भाऊ आहेत, पप्पाचे जे भाऊ आहेत, ते रेडिओमध्ये आधी परफॉर्म करायचे, ओके. रेडिओ चॅनलवर. परफॉर्म पप्पा पण माझे आहेत ते कीबोर्डिस्ट आहेत, म्हणजे ओके. होते. म्हणजे म्युझिक मध्ये आहे. हा, म्युझिकमध्ये होते, ते हा. परफॉर्म करायचे. पण माझं म्युझिकमध्ये काय नव्हतं, माझं फक्त डान्समध्ये होतं, किक बॉक्सिंगमध्ये होतं. ओके. म्हणजे ऍक्सिडेंटल आहे वाटतं पूर्ण. ऍक्सिडेंटल पूर्ण. Accidental च आहे. हे काय ऍक्सिडेंटल. आई शपथ, खतरनाक. तर खूप छान. तर आता जसं सिंगिंग करता, तर फेवरेट कोण आहे तुमचं सिंगर? फेवरेट सिंगर बरोबर. असं तर एक नाही, खूप सारे आहेत. कारण सिंगिंगमध्ये ना जी क्वालिटी हा. आता एक माणूस प्रोव्हाइड करतोय ना, हा. ती सेम क्वालिटी दुसरा माणूस नाही करू शकत. ओके. तर तो दुसरं काहीतरी आपल्याला प्रोव्हाइड करणार. कोण सूरमध्ये जास्त चांगला आहे, कोण परफॉर्मन्समध्ये जास्त चांगला आहे, ओके. मग कोणामध्ये इमोशन्स जास्त चांगले आहेत, अच्छा. कोणाची आवाज खूप जास्त एकदम पॉवरफुल आहे. हा. सुकी पाजी हो. एकदम हेवी व्हॉइस, ठीक आहे. बरोबर. अरिजित सिंग खूप सोलफुल, इमोशनल, बरोबर. म्हणजे ज्याचा ब्रेकअप नाही झाला तो पण रडेल. म्हणजे असे टॅलेंट्स आहेत. आणि जे लेजेंडरी सिंगर्स आहेत जसं की सोनू निगम झालं, किशोर कुमार वगैरे, हा. सगळे जे आहेत आपले आधी, ओके. मोहम्मद रफी, त्यांचे जे सॉंग्स आहेत ते तर म्हणजे कधीही ऐकू शकतो. म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की एक पण असं नाही की एकदम फेवरेट आहे, ओके. सगळ्यांकडून शिकायचं आहे, तर सगळे फेवरेट आहेत. ओके. आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे वेगवेगळं. बरोबर. तर फेवरेट सिंगर तर तुमचे भरपूर आहेत. तसं एखादा हिरो आहे का कुठला की त्याचा व्हॉइस ओव्हर करायला आवडेल सिंगिंग मध्ये? हा, आहे ना. जर फ्युचरमध्ये मला चान्स भेटला, जर मी त्या लेवलवर पोहोचलो, हा. त्या चांगल्या लेवलवर हा. प्लेबॅकमध्ये, तर मग मला आवडेल खूप जास्त इम्रान हाशमीसाठी प्लेबॅक करायला. ओ, म्हणजे मेलोडी. सिंगिंग फुल एकदम पॉवरफुल. रिझन सांगू का? सांगा ना. इट इज व्हेरी कॉमन की म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की इम्रान हाशमीचे सगळे सॉंग्स आहेत ना, हा. खूप जास्त म्हणजे एकदम सगळ्यांची लिरिक्स, कॉम्पोजिशन सगळे भरपूर, बेस्ट आहेत. भरपूर. बरोबर असं नाही की ते इम्रान हाशमी आहे म्हणून. हा, ते नाही, पण पण इम्रान हाशमी खरं सॉंग्स लय पॉवरफुल असतात. दॅट इज हिज फेथ. लाईक
ती म्हणजे नाही का घेऊनच आलाय की त्याचे सगळे सॉंग्स एकदम चांगले असतात. हिट जातात, बरोबर. तर मग आणि खूप म्हणजे नाही का बरं वाटेल ते तसं परफॉर्म करायला, तसंच रेकॉर्डिंग करायला. करायला, बरोबर. हं. आणि आणि त्याच्या मागे वेगळे रिझन्स पण आहेत. कारण कसं? खूप सारे जे वेगळे-वेगळे नवीन जे आर्टिस्ट होते, हां. अ, त्यांना पण चान्स भेटला इम्रान हाशमीच्या याच्यामध्ये ओके. प्लेबॅक करायला. जसं की हे सगळे जे सॉन्ग्स आहेत ना, त्याच्यामध्ये फेमस सिंगर्स तर आहेत. हां. पण असे पण सिंगर्स आहेत जे म्हणजे दुसऱ्या बॅकग्राऊंडचे आहेत. ओके. म्हणजे जे एकदम जास्त फेमस नाही, तरीही त्यांना चान्स भेटले आणि त्यांनी आपलं बेस्ट एफर्ट काढून त्याच्यामध्ये परफॉर्म केलंय, परफॉर्म केलं. रेकॉर्ड केलंय ते. सगळं एकदम पूर्ण जीव तोड लावून मेहनत केली मेहनत केली. हां आणि मग ते टाकलंय. ओके. म्हणजे ते पण एक रिझन आहे. तो हिरो एकदम म्हणजे त्या हिरोचा व्हॉईस ओव्हर करायला किंवा परफॉर्म करायला आवडेल. खूप आवडेल, खूप आवडेल, खूप जास्त. ओके. तर ती पुढची गोष्ट झाली. बरोबर. आता परफॉर्म करता हं, स्टेजवरती, हं. तेव्हाची एक फीलिंग सांगा कशी असते? जाम भारी. एकदम भारी. म्हणजे स्टेजवर गेलं की आता मला माहिती आहे सगळ्यांना मला ऐकायचंच आहे. बरोबर. मग मी जसं माझं फील आहे, जसं माझं मूड आहे, तसं मी गाणं ऐकवतो ओके. स्टार्टिंगमध्ये. ओके. स्टार्टिंगमध्ये सगळं स्लो असतं, मग हळू-हळू स्पीड वाढते, मग टेम्पो वाढतो. हं. मग फास्ट सॉन्ग्स येतात. हं. मग आम्ही गिटार घेऊन असं नाचतो. ओके. ते सगळं पण आता चालू झालंय खूप जास्त. हां, ते आता भरपूर आहे. खूप मजा येते मग परफॉर्म करताना. ऑडियन्सला विचारायचं कोणता सॉन्ग ऐकायचं आहे, त्यांची हां. रिक्वेस्ट घ्यायची आणि मग कोणाला असं म्हणजे जे फ्रेंडशिपवाले सॉन्ग्स आहेत, हां. त्याच्यामध्ये लोकांना असं टार्गेट करून बोलायचं गाणं गायला. ते लोक पण म्हणजे सोबत आमच्या म्हणजे नाही का आम्ही ओके. परफॉर्म करतोय, तर हां. एक लाईन मी बोलतोय, तर एक लाईन ऑडियन्स बोलते. ओके. ते म्हणजे करायला पण फुल भरपूर मजा येत असेल. हां, खूप म्हणजे असं वाटतं ऑडियन्स सोबत खेळत राहावं, अजून चांगलं वाटतं ते. ओके. जसं आत्ता बोलताय तसंच, की एखादा गुड एक्सपिरियन्स ऑडियन्स बरोबर म्हणजे परफॉर्म करताना. गुड एक्सपिरियन्स म्हणजे सर्वात जास्त चांगलं असं वाटतं लोकांना, की सॉन्ग संपला, सगळ्यांनी टाळी वाजवली, खूप जास्त, खूप भारी. हां. शिट्टी-बिट्टी वाजली. हं. ते ते एक लोकांना वाटतं, वेगळंच की ते वाटतंय. गुड एक्सपिरियन्स आहे. पण ॲक्चुअली जे गुड एक्सपिरियन्स जे मला वाटलेलं ना, हां. ते असं होतं, की माझ्या सॉन्ग संपल्यानंतर हां. ऑडियन्स शांत होते. ओके. नम. पूर्ण एकदम नम, पूर्ण सायलेंट होते. हां. आणि थोड्या वेळानंतर त्यांना रिअलाईज झालं, की सॉन्ग संपलंय. संपलाय. मग त्यांनी टाळ्या वाजवल्या. ते माझा सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स आहे. खूप छान. कारण हं. का नम होऊन शांत राहण्याचं म्हणजे पूर्ण डीपली त्या सॉन्गमध्ये हां, ऑडियन्स गेली आहे. बरोबर. आणि नाचतंय वगैरे तर ते त्यांच्या झोनमध्ये, त्यांच्या पार्टी ह्याच्यामध्ये ते असतात. म्हणून ते ठीक आहे. बरोबर. ते डान्स करणं तर वेगळी गोष्ट झाली ना. म्हणजे हां. डान्स करताना आपल्याला एक रिदम भेटली, तर ते आपण डान्स करू शकतो करू त्याच्यावरती. शकतो. ठीक आहे. बरोबर. त्याच्यामध्ये लिरिक्स नसतील तरी पण तरी आपण पण डान्स करू करू शकतो. शकतो. बरोबर. ते आपलं नाशिक ढोल झालं, हां. खूप साऱ्या गोष्टी. रिदम पण फक्त गरजेचे असते हां, रिदम त्याच्यामध्ये. गरजेची असते. बरोबर. पण सॉन्गमध्ये जेव्हा आपण एखादा नोट घेतो असं किंवा एखाद्या लाईनला एकदम फिलिंगने बोलतो, ते हं, ऑडियन्स हं, आपल्या हं. पास्ट सोबत रिकलेक्ट करतात म्हणजे रिकट बरोबर, हां. बरोबर. त्याच्यानंतर जे त्यांना हिट झालं चांगल्यापैकी हां. आणि त्यांचा असा रिएक्शन आला, की खूप बरं वाटतं. म्हणजे चांगली झोप येते. हां. आपण चांगलं काम काहीतरी करतोय. करतोय चांगलं बरोबर. आपल्यामुळे कोणाला तरी म्हणजे एक हो, गुड एक्सपिरियन्स आल्यासारखं वाटतं. बरोबर. खूप छान. तर आता बोललात, की ऑडियन्सला आवडतं. असं कुठलं आहे का एखादं गाणं, जे स्पेसिफिकली भरपूर तुम्हाला रिपीटेडली वेगवेगळ्या शोजमध्ये ऐकायला म्हणजे ऑडियन्स थ्रू येतं, की हे गाणं तुम्ही गाऊ शकता का? किंवा हे गाणं बोलू शकता का? असं कुठलं एखादं गाणं आहे का? की खूप ऐकावंसं वाटतं लोकांना? सैयारा तू तो बदला नहीं है. हे वालं चालू आहे. ओके. पण जेव्हा माहोल जमतं हां. आणि समजा म्हणजे जर ओल्ड क्राउड आहे, हां, बरोबर. जे ऐकणारे लोकं आहेत, ते लोकं हां. आहेत, तर मग गझल वगैरे असतात, ते सगळं त्यांना आवडतं. ओके. गझलमध्ये हे झालं आपलं आकाश का सोनापन हो. म्हणजे हे नाही का आपलं काय नाव आहे त्याचं? होठों से छू लो तुम हम्म. मेरा गीत अमर कर दो बन जाओ मीत मेरे संगीत अमर कर दो हे सगळं म्हणजे चालू दे, चालू दे, चालू दे. हे सगळं जे आहे ते ओल्ड जे क्राऊड आहे ना त्यांना हां. ऐकायला आवडतं
आणि आता आता तर रिसेंटली जे यंगस्टर्स आहेत, हा जेनझी, जेनझी, बरोबर. त्यांना पण आवडायला लागलं हे सगळं आता. त्यांची हो. पण रिक्वेस्ट येते. पण हे ओल्ड सॉंग्स भारी असतात ना एकदम. जाम भारी. म्हणजे लिरिक्स काय विचार करून बनवलाय असं वाटतं. एकदम बरोबर. कारण का आपण जेव्हा एखाद्या इमोशन मध्ये असतो तेव्हा खरोखर ओल्ड सॉंग्स वर जातो आपण. ओल्ड न्यू सॉंग्स सॉंग्सवरच. पेक्षा बरोबर. एकदम ओल्ड सॉंगच्या नोट वरती आपल्याला ऐकायला ती गोष्ट आवडते. आता एक आठवलं मला असंच हे ऐकून, लिरिक्स कसं बनवतात ते लोकं. ओके. तर एक सॉन्ग येते, चिंगारी. त्याचा एक लिरिक्सचा पार्ट असा आहे, की हां, एक अंतरा असा आहे त्याचा, की ना जाने क्या हो जाता. लिरिक्स ऐक फक्त. म्हणजे लिरिक्स आता आहे. ते मला पूर्ण नीट लक्षात नाही, पण जाने हम क्या कर जाते, पीते हैं तो जिंदा है, न पीते तो मर जाते, दुनिया जो प्यासा रखे तो मदिरा उसे बुझाए, मदिरा जो प्यास लगाए उसे कौन बुझाए. म्हणजे किती डीप आहे. डीप आहे. दुनिया जो प्यासा रखे तो मदिरा उसे बुझाए. म्हणजे बरोबर. काय टेन्शन विन्शन झालं माणसाला, हा दारू पिऊन संपला. संपलं. बरोबर. पण दारूने जे तहान लागते, जे लत लागते, त्याला कोण हे करणार आहे. म्हणजे हे किती डीप मिनिंग आहे. काय डीप मिनिंग हा लिहिलंय. खूप जास्त, खूप जास्त. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. खूप जास्त. खूप भारी. म्हणजे हे ऐकण्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे बघायला गेलं तर. समजायला वेळ गेला मला. आधी मला पण म्हणजे ओल्ड सॉंग्स आहेत ना, हा असे वाटायचे, अरे यार काय Boring. आहे, हां, बोरिंग आहे खूप बरोबर. जास्त. पप्पा बोलायचे ओल्ड सॉंग्स ऐक. जर तुला म्युझिकमध्ये काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी हा. करायचं आहे, ओल्ड सॉंग्सवर फोकस ठेव. बरोबर. मी बोलायचं, जाऊ दे. हा मग मी आपल्या अरिजित, आतिफ अस्लम जे आहेत त्यांचीच गाणी सगळे, ऐकायची. हां, ते जबरदस्ती तेच प्रिपेअर करायचं पप्पाच्या समोर असंच दाखवण्यासाठी. की मी न्यूज प्रिफर करणार. न्यूज करणार. पण आता कळून कळलं. येतं, हां, की म्हणजे जे कॉम्पोजिशन आहे, लिरिक्स आहे, खूप भारी, खूप मिनिंगफुल, खूप मिनिंगफुल आणि डीप आहे एकदम बघायला खूप गेलं तर. जास्त. बापरे. तर अजून असंच आता जसं तुम्ही गुड एक्सपिरियन्स शेअर केलेत हं, खूप काही, ह्याच्या अजून असतील तुमच्याकडे, ते आपण पुढे करूच. बरोबर. बरोबर. हं. तसंच एखादा स्टार्टिंगलाच बॅड एक्सपिरियन्स परफॉर्मन्स करताना. आहेत खूप सारे. आता एवढे सारे शोज केलेत, तर बॅड बरोबर. एक्सपिरियन्स पण आहे. असणारच. कधी-कधी असं होतं, की आपण कितीही प्रॅक्टिस करू, कितीही काही करू, बरोबर. पण आपल्याला जर परफॉर्म करताना साउंड चांगला नाही भेटला, हम्म. किंवा आपण थोडंसं कॉर्पोरेट नाही केलं साऊंडवाल्यासोबत, बरोबर. तर कधी-कधी ते चिडतात पण. ओके. हां, तर त्यांचा मूड खराब झाला, हा तर मग कधी-कधी असं पण होतं, की म्हणजे नाही का, ते आपल्या हिशोबाने साउंड ॲडजस्ट नाही करत किंवा असं. ओके. हां, ते कधी-कधी होतं, असं नेहमी नाही होत. बरोबर. पण एकदाच असं झालेलं, की साउंड आहे ना खूप बेकार भेटलेला. म्हणजे एवढा लो व्हॉल्यूम होता ना, हा की स्टेजवर तर काहीच ऐकायला नाही येत होतं आणि बाहेर पण नाही येत होतं. म्हणजे स्वतःच गाते स्वतःच ऐकते असं. स्वतः पण नाही येते ऐकवायला. बापरे. ते झालेलं होळीच्या शोमध्ये. एक मोठा हे होता होळीचा इव्हेंट. हा आता नाव लक्षात नाही, पण 3-3.5 वर्ष झाले. ओके. आय युजुअली प्रिफर की जे वाईट गोष्टी त्याला विसरू मी. बरोबर. म्हणून नाव लक्षात नाही माझ्या. पण त्याच्यापेक्षा वाईट एक्सपिरियन्स वाईट अजून नाही काय नाही. बाकी जे आहे ते सगळं आम्ही सांभाळून घेतलंय. म्हणजे काही पण झालंय किंवा स्वतःची चूक असेल जेव्हा आम्ही लेट पोहोचलो, तरी पण ऑडियन्सला जास्त वेळ परफॉर्म करून किंवा अजून जास्त चांगलं आउटपुट देऊन, बरोबर. मग ते मॅनेजेबल आहे ते सगळ्या गोष्टी. पण जर साऊंडमध्ये इश्यू झाला तर काहीच नाही करू शकत. कितीही चांगला आर्टिस्ट असेल, साऊंड चांगला नाही भेटला, साऊंडच मस्ट आहे त्या गोष्टीसाठी. तेच आपले जे नोट्स आहेत, आपले परफॉर्मन्स आहे, फिलिंग्स आहे, कन्वे करते ऑडियन्सला. बरोबर. तेच मीडियम जर बरोबर नसेल तर काय नाही. काही नाही होणार. तसंच ऑडियन्स कडून कधी ऑडियन्स कडून तर म्हणजे बॅड एक्सपिरियन्स. बॅड एक्सपिरियन्स बॅड नाही बोलू शकत त्याला, थोडंसं पण- असं वर खाली होतं तसं. गुड पण नाही बोलू शकत.
म्हणजे एकदा एक शो होता. हा तर तिकडे एक मुलगी आली हा परफॉर्म करताना. ओके आणि युजली तिकडे आता हे नव्हते ना, गार्ड वगैरे नव्हते कोण, हा आणि बॅरिकेड्स वगैरे लावले नव्हते. ओके म्हणजे तर डायरेक्ट स्टेजवरती आली ती. हां, इझिली ॲक्सेसिबल होतं स्टेज हा हा लोकांसाठी. तर ती स्टेजवरती आली आणि युजली असं लोकं येतात तर रिक्वेस्ट देतात, तर सॉन्ग रिक्वेस्ट देतात. बरोबर. तर मला वाटलं की सॉन्ग रिक्वेस्ट देणार आहे. हा तर मी असं कान पुढे केलं आणि ती मला किस करून पाहिली. हा बॅड एक्सपिरियन्स होता. म्हणजे म्हणून तर बोललो मी की बॅड म्हणजे आणि गुड काय बोलू नाही शकत त्याला. इट वॉज व्हेरी न्यूट्रल. Neutral. आणि तेव्हा थोडा वेळ मी शॉक मध्ये होतो की म्हणजे हे काय झालं. आणि हे बघून जी ऑडियन्स होती ना, सगळे ये ये असं करतायत. मी बोलला हे काय झालं भाई. मी सिरियसली ऐकत होतो म्हणून असं टर्न होऊन पूर्ण ऐकतोय की बाबा काय बॅड एक्सपिरियन्स आहे. आई शपथ. आमचे व्ह्युअर्स बोलतील आमच्याबरोबर पण हा बॅड एक्सपिरियन्स झाला पाहिजे. व्हायला पाहिजे. आई शपथ. अजून 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 तर म्हणजे बॅड एक्सपिरियन्स बोलायला गेलं तर असं हा. पण झालंय की आता रेस्टॉरंटमध्ये परफॉर्म करतो आपण, तर हा. रेस्टॉरंट सगळ्यांसाठी आहे. ठीक बरोबर. आहे. तर तिकडे जर एजेड लोक आले ना, हा तर त्यांच्यामुळे साऊंड कमी करावं लागतं. बरोबर. आणि जे ऐकणारे लोक जर ते त्यांना पाठीमागे sound बसले, हा. त्यांना त्यांना साऊंड नाही भेटत, हा तर तेव्हा ते थोडंसं बॅड फिलिंग येते. ओके. हा. ते एक झालं. हा. आणि बॅड एक्सपिरियन्स ऑडियन्समुळे कधीच नाही झालं. फक्त नाही. एकदा माझी एक चूक झालेली ओके. की मी एका आधी माझ्याकडे कार नव्हती तेव्हा आम्ही हायर करायचो ओके. ड्रायव्हरला. हा तर शोमध्ये नवीन ड्रायव्हर कोणतरी होता, जे माझा रेग्युलरवाला होता, तो अवेलेबल नव्हता. संतोष ओके. दादा, त्यांना संतोष दादा नाव आहे ओके. त्यांचं. ते नव्हते म्हणजे available. दादा बोलतो मी, संतोष नाव आहे त्यांचं. ते नव्हते तर त्यांनी दुसऱ्याला पाठवलेलं. त्याला अजिबात रस्ता वगैरे माहिती नव्हता. हा पोहोचायचं होतं शोवर 8 वाजता. आम्ही हो. पोहोचलो 10 वाजता. बापरे 2 तास 2 late? तास लेट. आणि तो 5 स्टार हॉटेल होता. हा तर तिकडे कसं रेग्युलेशन्स, रूल्स वगैरे सगळं फॉलो करतात ते. बरोबर. चेकिंग वगैरे हां, त्यांची. रूल्स अँड रेग्युलेशन्स एवढे खूप स्ट्रिक्ट असतात. असतात तिकडे, की 10 वाजल्यानंतर नो साऊंड. अरे बापरे. आणि तुम्ही 10 10ला वाजता पोहोचलात. पोहोचले आम्ही. लिटरली म्हणजे एवढं वाईट वाटलं. ते मुलगी जी म्हणजे जी क्लायंट होती, हा क्लायंट आली माझ्याजवळ. तिने तिच्या फियोन्सेसाठी, तो एन-आर-आय होता, हा स्पेशली अरेंज केलेलं. अरे आणि ती मला बोलली, "यू रुइन्ड इट." ruined नाही. हां. Yeah, बरोबर. एवढं वाईट वाटलं ना, डोळ्यात पाणी आलेलं तेव्हा. ते सर्वात बॅड होतं. ॲक्चुअली बॅड होतं. मग नंतर असंच आम्ही तिकडून निघालो आणि रिटर्न गेलो. ओ कारण काय पॉसिबलच नव्हतं ना ते तेव्हा बरोबर. करायला. रूल्स, रेग्युलेशन्स एवढे स्ट्रिक्ट की तिकडे आम्ही साऊंड नाही नाही लावू बरोबर. शकत. बरोबर. आणि जे इन्स्ट्रुमेंट होते आमचे ते इलेक्ट्रिकल होते. हा म्हणजे गिटार होता अकूस्टिक, हा पण माईक तर पाहिजेच. बरोबर. मग ते आणि परत कीबोर्ड सेटअप होता. करणं हां, वगैरे सेटअप करणं वगैरे वगैरे. त्याच्यात टाइम जाणार. त्याच्यामध्ये 1 तास. आता मला थोडं लक्षात आलं की आपण स्टार्टिंग तर केली चांगली. हं. एक हिंदी सॉन्ग केलं, एक तुमच्या मदर टंगमध्ये केलं. पण ज्या लँग्वेजमध्ये आपण पॉडकास्ट करतो त्या लँग्वेजमध्ये नाही झालं आहे गाणं म्हणून. तर माझे प्रेक्षक मला प्रश्न विचारतील. बरोबर. त्यामुळे मला आता ते लक्षात आलंय. त्यामुळे एखादं मराठी सॉन्ग तुमचं आवडतं. माझं आवडतं तर मराठीमध्ये एकच आहे, जे मी युजुअली खूप जास्त परफॉर्म पण करतो. ओके. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेळेना सांगा रे सांगा, हे रास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे हे प्रेमाचे. वाव. एकदम भारी यार. हा सॉन्ग मला म्हणजे खूप जास्त आवडतो. खूप आधीपासून. जेव्हापासून आलाय तेव्हापासून. ओके. मूव्ही पण छान आहे.
हो, मूवी तर छान आहे, सॉन्ग पण भारी आहे, खूप चांगलं वाटलं. हा तुम्हाला आवडतो, हम्म. चांगला वाटतो हा सॉन्ग. तुम्हाला पर्सनल लेवलला, हा, बरोबर. बरोबर. तर परफॉर्म करताना एखादा म्हणजे कुठला आहे का असा एखादा सॉन्ग की जो सारखा तुम्हाला मराठी सॉन्ग येतो की हा सॉन्ग गाऊन दाखवा झिंगाट सोडून? झिंगाट तर बाई एकदम कारण का मी आता झिंगाट आपल्याला माहिती आहे, नाचायचं असेल तर झिंगाट पहिलं येतं. बरोबर. ते तर म्हणून आहे. बोललो झिंगाट सोडून, किंवा झिंगाट येत असेल तर तरी पण असं काही नाही हरकत नाही, नाही. ठीक आहे. झिंगाट सोडून घ्यायचं काही नाही. अजून एक हे सॉन्ग आहे जे मला आवडतं, पण जास्त परफॉर्म नाही करत मी. ओके. आत्ताच म्हणजे लिरिक्स वगैरे ऐकले, जास्त मला माहिती नाही. ओके, पण आवडतं. खूप ओके. खूप चांगल्यापैकी म्हणजे एकदम लिरिक्स कंपोजिशन जाम भारी आहे. ओके. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी माझी जिंदगी सारी तुला जपणार आहे. असंच आहे हा सॉन्ग मे बरोबर. बी. छान गाता खूप. नाही, हे मला नीट लक्षात नाही. तरी पण पाठ हो, करावं लागेल हे. आलं जर फरमाईश तर हां, फर्माईश आली तर मग लिरिक्स बघत बघत जेवढं जमतं तेवढं बोलावं लागतं. बोलावं लागतं. हां. काय-काय सॉन्ग असे असतात जे म्हणजे हां. माहिती नाही मला. हां, फनी, फनी, फनी. हां, हां. बरोबर. तर मग ऑडियन्सला सांगतो मी, ठीक आहे घेतो मी. ब्रेकमध्ये हां, बघतो मी बघतो मी. आणि ऐकून परफॉर्म करतो. ओके. काय-काय येतं अॅनिव्हर्सरीमध्ये मी परफॉर्म करतोय एकाच्या, त्यांची अॅनिव्हर्सरी आहे आणि हां. त्यांची रिक्वेस्ट येते, जोर का झटका है जोरों से लगा आणि ते नाचतायत, शादी बन गई उमर कैद की सजा. आणि मग एक हे पण आलेलं एकदा. हां, एकाचं हे होतं कॉकटेल पार्टी. तर ओके. तिकडे त्याची एक्स गर्लफ्रेंड आलेली. हां, तर त्याने मला सांगितलेलं, "भाई परफॉर्म करोगे एक सॉन्ग?" हां, म्हणलं, "हां, बोलो ना कौन सा सॉन्ग सुनना है?" हां. तर तो बोलतो, "जा चुड़ैल." आणि मी तर आधी थोडा वेळ हसतच होतो स्टेजवर. हां, त्याच्यानंतर मी घेतलं शेवटी. घेतलं. फर्माईश आहे तर काय हां, करणार? फर्माईश येते आणि आता बोललाय, हां. स्पेशल डेडिकेशन आहे. आणि तेव्हा पण मी नाव नाही घेतलं. तो नाव घ्यायला बोलत होता स्टेजवर, पण असं नाव नाही घेऊ शकत ना हां, या बरोबर. सॉन्गसाठी. तर मग मी असं बोललेलो, की "ये सॉन्ग मैं जो परफॉर्म करने वाला हूँ, हां. वो किसी खास के लिए, किसी खास की तरफ से." म्हणजे नकळत बाण मारला. हां. अरे बापरे! आता जसा आवाज तुमचा एवढा चांगला आहे, हं. आता ऐकलं तेवढे गाणे. त्यासाठी काय करता? रियाज काय आहे? रियाज नॉर्मली तेच की सकाळी म्हणजे हां. जेव्हा उठतो तेव्हा सकाळ होते. हां. कारण आम्ही सकाळी लवकर नाही उठत. तुम्ही लेट नाईट शो करणार लेट तर नाईट कसं शो मग? हां, असल्यामुळे ते प्रॉब्लेम बरोबर. आहे. हां. तर जेव्हा उठल्या-उठल्या हं. थोडंसं गरम पाणी वगैरे प्यायचं किंवा नॉर्मल पाणी प्यायचं. पण ओके. पाणी आधी पाहिजे पूर्ण. बरोबर. आणि त्याच्यानंतर तानपुरावर सी शार्पमध्ये ओके, सा, ओम, आकार ओके. हां, हे ते सगळं नोट्स. करून हां. म्हणजे हेच की स्टार्ट करायचा नोटला आणि ओके. एका श्वासमध्ये जेवढा श्वास आहे आपल्याकडे, हां. आता जास्त घ्यायचं असतं रियाज करताना. पण आता डेमॉन्स्ट्रेशनसाठी मी फक्त जेवढा श्वास होता त्याच्यामध्येच बोलून संपवून टाकलं ते. ओके. तर त्या नोटला होल्ड करून ठेवायला ट्राय करायचं. असं सा बोललोय तर सा असं हे व्हायब्रेशन जास्त नाही व्हायला पाहिजे. ओके. त्या हां, नोटला होल्ड नोटला करून. होल्ड करून हां, असा आवाज व्हायब्रेट नाही व्हायला पाहिजे. हां, 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 सा हां. म्हणजे जास्त हलला नाही पाहिजे ते. आणि ओके. ते चालणार जेवढी आपली ब्रेथ आहे ते. पूर्ण ब्रेथ संपल्यापर्यंत व्हॉल्यूम कमी होईल, हां. प्रोजेक्शन कमी होतं. पण ओके. ते नोट तेवढंच असायला पाहिजे. तर तसं ते रियाज करतात सकाळी. सगळे लोकं करतात. जे लोकं शोज करतायत हां, किंवा नाही पण करतायत. जे क्लासिकल पण जे एकदम खूप जास्त वर्ष लेव्हलवर आहेत ना, हां. ते लोकं पण खूप जास्त वेळ साचा रियाज करतात. कारण हे खूप इम्पोर्टंट आहे. ओके. हां.
म्हणजे हे बेसिक आहे एकदम. बेसिक आहे एकदम. सा, हां. आकार, ओमकार हे सर्वात बेसिक. ओमकार. हां. पण राईट वेमध्ये करायला पाहिजे. हम्म. आता जे ओमकार आहे, खूप सारे हम्म. लोकं ते टीव्हीवर बघतात ना, हम्म. तपस्या वगैरे करायला बसतात. हां. ओम, ओम असं फिरवून नाही करायचं. रियाजमध्ये एकच नोटला होल्ड करायचं आहे. एकच नोटला ओके. होल्ड करून ठेवायचं आहे. तर ते असं असायला पाहिजे. म्हणजे नोट वर खाली नाही व्हायला पाहिजे ते. बाप रे. हां, तसं ते एवढं रियाज डीप आहे. करतात. एवढं डीप आहे. आणि हे रियाज झाल्यानंतर मग जे सरगम वगैरे असते, हम्म. अलंकार बोलतात त्याला. हम्म. आरोह, अवरोहमध्ये ते प्रॅक्टिस करतात. ओके. म्हणजे जसं वरती जातात तसं खाली यायचं. मग ओके. त्याच्यामध्ये थोडे-थोडे चेंजेस असं करून घशाचे जे मसल्स असतात, हम्म. त्याची एक्सरसाइज होते आणि ओके. ते म्हणजे प्रॉपरली म्हणजे फ्लेक्सिबल होतात आणि जसं आपल्याला पाहिजे तसं आपण त्याला मूव्ह करू शकतो. ओके. हं. बापरे. मी ते एवढं पहिल्यांदाच ऐकतोय सर्व. खूप बेसिक गोष्ट आहे. म्हणजे गाणं लोकांना वाटतं की असंच बोलतोय ठीक आहे. गॉड गिफ्ट आपण बोलतो गोष्टींना. हां, नाही. पण ते जेव्हा आपण प्रॅक्टिस करायला गेलो, तर ते हम्म. खूप डीप आहे. बापरे. आवाज सायन्स. आवाज आवाज चेंज झाला स्टार्टिंगला, म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं तुम्ही हं, सिंगिंग करायला, तेव्हापासून ते आतापर्यंत असं वाटलं चेंज झालं म्हणून? झालंय. होतो. होतो. आवाज चेंज होतो. म्हणजे आता जेव्हा मी आधी सिंगिंग करायचो, तर हम्म. माझी टेक्निक खूप चुकीची होती. म्हणजे जे आपण ब्रीथ इन, ब्रीथ आउट करतो ना, हा. त्याच्यावर डिपेंडिंग आहे. खूप सारे असं बोलतात ना लोकं, की आपण म्हणजे अ, पोटाने आवाज नाही निघत आहे, हा. घशाने आवाज येतोय, असं पण बोलतात ओके. हा, लोकं. हां, बरोबर बरोबर. म्हणजे पोटाने आवाज काढा. हा. ते जे असतं, ते काय असतं, की आपण जास्त चांगल्यापैकी ब्रेथ घ्यायची आतमध्ये, प्रॉपर इनहेल करून आणि त्याच्यानंतर आपण साँग बोलतोय, तर आपण ब्रेथला आपण प्रॉपरली यूज करतोय. आता शॉर्ट ब्रेथ घेतली, हा. कमी ब्रेथ घेतली, हा. तर चेस्ट व्हॉईस येईल त्याच्यापेक्षा. अजून कमी घेतली तर घशाचा आवाज येईल. पण त्याच्यामध्ये त्रास होतो. कारण त्याला लाँग सस्टेन नाही करू शकत आवाज. ओके. कारण ब्रेथ जे आहे ती शॉर्ट आहे. हा. आवाज चेंज असतो. म्हणजे जे बेस आहे ते येत नाही प्रॉपरली. ओके. म्हणजे बेस प्रॉपर येण्यासाठी ते पोटातून आवाज आला पाहिजे. पोटातून म्हणजे आवाज आवाज नाही आवाज रे, नाही. ते ब्रेथ, ब्रेथ आली ब्रीथिंग. पाहिजे हां. पूर्ण. मधूनच हाफ वेल येऊन फायदा नाहीये. हां. तर ते लक्षात ओके. ठेवायचं असतं आणि त्यामुळे हे सिंगिंग करताना हे पण इम्पॉर्टंट आहे, की आपण एक लाईन बोलतोय, हम्म. तर आपल्याला माइंडमध्ये पहिलेच ते डिसाईड करावं लागतं, की नेक्स्ट आपल्याला लाईन. नेक्स्ट ब्रेथ केव्हा घ्यायची आहे, कोणत्या ओके. गॅपमध्ये ओके. नेक्स्ट लाईनसाठी. ओके. ओके. म्हणजे ते आवाज चेंज नाही होणार. हा. पूर्ण सॉन्गपर्यंत ते सेम सेम आवाज आवाज राहिला पाहिजे. सस्टेन राहायला पाहिजे ते. हां. म्हणजे तुम्ही गाणं गाताना पण ही गोष्ट भरपूर मायनर आहे गोष्ट आहे, पण ती लक्षात ठेवावं लागत असते. नाही, ते स्टार्टिंगमध्ये असं झालेलं, हा. की लक्षात ठेवायचं. पण एकदा आता हॅबिट झाली, की मग ते हम्म. आपोआप होतं ते. ओके. हं. ते एक गोष्ट अशी बोलले, मला एक ती म्हण आठवली. ते आपण मराठीमध्ये बोलतो ना, बेंबीच्या देठापासून ओरडतोय बघ. बरोबर. म्हणजे ते तो ॲक्चुअली तसंच अप्लाय करतात ते. हां. कारण का हे हं. सायंटिफिक रिझन तुम्ही सांगितलं होतं एकदम. की हां. एकदम जोरात माणूस ओरडतो ना, तेव्हा बोलतो बेंबीच्या देठापासून बोलतोय किंवा एकदम कळकळीने बोलतोय. त्यामुळे ते आत पूर्ण ब्रीथ घेऊन जेवढं आहे तेवढं ताकद लावून बोलतोय. पण बरोबर. ते तुम्ही सिंगिंगमध्ये येतंय. आणि हे मला आधी माहिती नव्हतं. मी असंच परफॉर्म करायचो. माझा पण हं. आवाज म्हणजे मी घशाने एकदम असं म्हणजे गाणं बोलताना हं. कमी ब्रेथ घेऊन असंच परफॉर्म करायचो नॉर्मली आणि ते खूप चुकीचं आहे. ओके. लाँग टर्म म्हणजे लाँग रनमध्ये ना ते हं. असं नाही करायला पाहिजे. त्याने त्रास होतो गळ्याला. ओके. तर एकदा मी माझ्या फ्रेंड्ससोबत इकडे गेलेलो मरीन्सला ओके. आणि तिकडे एक म्हातारा होता. हां. तो आमच्या बाजूला बसलेला होता. ओके. बेगर टाइप होता तो.
पण आमच्या बाजूला बसून जेव्हा मी गिटार घेऊन गाणं बोलत होतो तिकडे, हां. सगळे लोकं बसलेले माझे फ्रेंड्स होते, लोकं पण येत होते, ऐकत होते. तर मध्येच तो पण आला हां. आणि तो पण गाणं बोलायला लागला. चांगलं ओके. गाणं बोलत होता. आवडलं मला खूप. मग मी अजून प्ले केलं. तो हां. पण गाणे सजेस्ट करत होता. मी पण बोलत होतो. ओके. तर जेव्हा झालं सगळं, हां. संपल्यानंतर तो माझ्याजवळ आला आणि मला बोलतो, "बेटा थोडा कोशिश करो, पेट से गाने की. अभी तुम गले से गा रहे हो, वो ठीक नहीं है." तर तेव्हा पहिल्यांदा समजलं. हां, पहिल्यांदा मला तेव्हा क्लिक झालं ते. म्हणजे स्टार्टिंगमध्ये मला वाटलं, असं कसं बोलतोय हा पेट से गाने केले आणि तो चांगला बोलत होता गाणं. हां. म्हणजे त्याला बघून असं वाटणार नाही, तो बॅगर होता प्रॉपर. हां. पण जेव्हा त्याने आवाज काढला, तो खूप छान होता. म्हणजे प्रॉपर बेस वगैरे एक-एक वर्ड्स त्याचे क्लिअर होते. ओके. तर मग मी थोडंसं लक्ष दिलं, म्हणजे हा काय बोलतोय? कसं काय समजेल मला ते? हं. त्याच्यानंतरपासून मी माझ्या फ्रेंड्स लोकांना विचारलं, थोडं इंटरनेटवर पण सर्च वगैरे केलं. ओके. कारण असं सगळीकडूनच थोडं-थोडं ज्ञान भेटणार आणि त्याच्यानंतर मी असं थोडंसं हे करतो काम. हं. मिक्स मिक्स करून माझं जे ओन व्हर्जन आहे ते मी काढलं. ओके. त्याच्यामध्ये हेच कळालं मला, की पोटातून गाणं म्हणजे असं नाही, की पोटातून जोर लावणं किंवा हे. जे ब्रीथ इन आपण करतो ना, ते हां. प्रॉपरली ब्रीथ इन करायचं. ओके. श्वास पूर्ण आतमध्ये घ्यायचं आणि मग त्याला युटिलाइज करायचं बोलण्यासाठी. हो. खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं हे. खूप जास्त माझ्यासाठी पण. मलाच प्रोसेस करायला खूप टाईम लागला हे सगळं. हं. म्हणजे आपल्याला एखादी टेक्निक माहिती आहे कशी होते, बरोबर. पण जी एवढ्या वर्षापासून मी चुकीचं गाणं बोलत होतं, हां. ती हॅबिट सोडायला टाईम लागतो. टाईम लागतो. बरोबर. तर तुमचे गुरु कोण होते? गुरु कारण का आता जसं सांगितलंत, की इकडून-तिकडून मित्रांना वगैरे बोललो हां, हां. किंवा नेटवरती सर्च केलं वगैरे असं. त्यामुळे. गुरु म्हणजे www.youtube.com. सगळं YouTubeवरून आहे. सगळं YouTubeवरून आहे? सगळं गिटार शिकलो YouTubeवरून. ओके. आधी जेव्हा गिटार घेतलेलं, हां. तेव्हा असंच काहीतरी छांग-छुंग, छांग-छुंग वाजवत होतो. हां. घराच्या ओट्यावर बसून आणि मला माहिती नाही काय करायचं. हां. तर नेबर्स लोकं, "ए काय वाजवतोय? बंद कर." दुपारचा वेळ ना, दुपारच्या वेळी आपण झोपू आवाज द्या केलं आम्हाला. हां, झोपतात लोकं. आणि आधी चाळीमध्ये राहायचो. हां. तर तिकडे लोकांना माहिती ना कसं ते बरोबर. भांडतात एकदम. तर असा वाजवतोय, तिकडून ती संगीता मावशी हां. बोलते, नेहमी बोलायची, "काय आहे? काय चालू आहे तुझं? बंद कर. झोपू द्या मला." असं करत मग म्हणजे 1-2 हफ्ता, 1-2 वीक तर मला माहिती नव्हतं, की मी काय करू? हां. मग मी ट्राय केलं, की क्लास जॉइन करतो. हं. मग मी एका क्लासला जॉइन केलेलं. हं. पण मी 1 दिवस गेलो, हं. त्याच्यानंतर नाही गेलो. फी फुकट गेली? फुकट नाही गेली. ॲक्चुअली मी फी दिली नव्हती. फर्स्ट लेक्चर जे असतं ते हे असतं ना आपलं डेमो लेक्चर? डेमो लेक्चर. ओके, ओके. तर डेमो लेक्चरमध्ये मी गेलो तिकडे आणि त्यांनी मला जे बेसिक्स असतात हं. गिटारचा इंट्रोडक्शन, म्हणजे हां. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, ओके. या स्ट्रिंगचं नाव काय हे ते सांगितलं. हां. आणि त्यांनी मला सी मेजर स्केल दिला. त्याच्यामध्ये सरगम दिलेली त्यांनी. ओके. तर सी, डी, ई, एफ, जी, ए, बी, सी हे नोट्स आहेत. हां. तर ते मी प्ले करून दाखवले त्यांना. हां. आता त्यांनी दिलं, मी लगेच प्ले करून दाखवलं. तर ते बोलतात, "नाही, हे प्रॅक्टिस कर, हे प्रॅक्टिस कर." हां. मग मी प्रॅक्टिस केलं, स्पीड वाढवली अजून. हां. तर ते त्याच वेळेस ते बोलले, अभी मेरे को जो भी नोट तू प्ले करूँगा, वो मेरे को बता." म्हणजे वर्बली सांग, की कोणता नोट प्ले होतोय वगैरे वाजून हं. मध्ये-मध्ये. तर त्यांनी गिटार घेतला आणि ते प्ले करत होते. मग मी सांगत होतो, हे नोट आहे. म्हणजे असं झालं, की आता मला कळतंय, मला सगळं माहिती पडतंय. हां. पण ते पुढचं नाही देत होते मला. ओके. स्टक करून ठेवलं. हां, स्टक करून ठेवायला असं मला वाटलं, की ते मला स्टक करून ठेवतंय. ओके. तर मग मी दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या वीकला परत गेलो हां. आणि ते सेम रिपीट झालं. ओके. मग त्याच्यानंतर मला वाटलं, की हे वर्थ नाही. कारण जर मी लवकर शिकतोय, तर थोडं तरी द्यायला पाहिजे ना. ग्रास्पिंग पॉवर प्रत्येकाची वेगळी हां. असते. तर मग त्याच्यानंतर मग YouTubeवर सर्च केलं मी. YouTube आणि म्हणजे गुरु भाई. गॉडफादर. गुरु, गुरु, गुरु. गुरु. आमचे दाता. YouTube दाता.
तिकडे तर सर्च केल्यावर कळालं हा. की असे खूप सारे लोक जे ट्युटोरियल्स अपलोड करतात तिकडे. हा. तर त्याच्यामधून 2-3 सिलेक्टेड होते. हम्म. त्यांचे व्हिडिओज बघून मी स्टार्ट केलं. ओके. त्याच्यामध्येच मला पहिला सॉन्ग जे होता तो हा. मेरा मन, ओके. आयुष्मान खुरानाचा. तो गाणं पण युट्यूब वरून शिकलं. हा, युट्यूबवरूनच. ओके. त्याचे कॉर्ड्स बघितले. हा. खूप डिफिकल्ट. म्हणजे प्रॅक्टिस करताना हे जे बोटं असतात ना आपले, हा. ते आता तर माझे एकदम कडक झाले ते फिंगर टिप्स ओके. वाजून. पण आधी एकदम सॉफ्ट होते. कट तर व्हायचं. कट बापरे. झालेले एकदा. कारण तेव्हा हॅबिट नव्हती हम्म. आणि एकदम सॉफ्ट असतात आणि जास्त प्रॅक्टिस करतोय उगाच, म्हणजे जिद्दी हा. 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 जास्त करून कट झालं. मग कळलं भाई जास्त नाही करायचं. डायरेक्ट ब्रेकच लागतो. हा, जास्त केला की ब्रेक ब्रेक लागतो. लागतो. मग एकदम म्हणजे मॉडरेट प्रॅक्टिस करायची. हम्म. टेक्निक प्रॉपर असायला पाहिजे. तर त्यासाठी गुरु लागतो. बरोबर. कारण आपण काहीतरी गोष्ट लवकर शिकू शकतो ते आपल्यावर आहे. हम्म. पण आपल्याला टेक्निक पण तर पाहिजे ना. माहिती तो वे दाखवला आला पाहिजे. बरोबर. बरोबर. कारण असं असतं, ते मला नंतर कळालं थोड्या टाइम नंतर, की YouTubeवरून आहे ना आपल्याला भेटेल, इन्फॉर्मेशन भेटेल की काय केव्हा प्ले करायचंय. पण ते आपण जेव्हा प्ले करतोय काही गोष्टी, तर YouTubeवाला सांगणार नाही तुला हे चुकीचं आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे. बरोबर आहे की नाही. ओके. तर जर आपल्याला YouTubeवरून काय शिकायचंय, हम्म. हे सेन्स पाहिजे की आपल्याला आपली चुका कळतायत की नाही. बरोबर. जर आपल्याला ते कळलं तर यू कॅन डू इट. तर तुमचं फर्स्ट रेकॉर्डिंग एक्सपिरियन्स कसा होता? ते मी केलेलं माझ्या कॉलेजच्या नंतर. फर्स्ट रेकॉर्डिंग एक्सपिरियन्स ठाण्यामध्येच एक स्टुडिओ आहे, तिकडे केलेलं. ओके. आणि ते सॉन्ग पण म्हणजे मला मित्राकडून आयडिया भेटलेला असा. ओके. माझा एक मित्र आहे, कपिल नाव आहे त्याचं, हा. कपिल नायर. तर तो घरी आलेला आणि मी असंच प्रॅक्टिस करत होतो. हा. तर मी तुम्ही हो सॉन्ग प्रॅक्टिस करत होतो तेव्हा, ओके. अरिजित सिंग. अरिजित सिंगचा. ओके. तर त्याच्यानंतर सेम स्केलमध्ये तो पण एक सॉन्ग त्याने ॲड केलं. ओके. दुसरं सॉन्ग होतं. हम्म. मग नंतर त्या स्केलमध्ये मी एक सॉन्ग अजून एक ॲड केलं. ते तिसरं सॉन्ग झालं. तर मग ते ॲड केल्यानंतर ते जे ॲडिशन होतं ते खूप चांगलं होतं. म्हणजे एका स्केलमध्ये. एका स्केलमध्ये ओके. ते तिन्ही सॉन्ग, म्हणजे हे खूप नॉर्मल गोष्ट आहे. असंच म्हणजे जे सगळे मॅशअप वगैरे बनतात, हा. 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 ते सगळे असेच बनतात. बरोबर. हां, सेम स्केलमध्ये. हा. तर मग ते एवढं जास्त छान वाटलं की नाही, आता म्हणजे याला रेकॉर्ड करायला पाहिजे. ओके. तर प्रॉपर शोधलं मी लोकांना, जे व्हिडिओ काढण्यासाठी पण पाहिजे होतं कोण. बरोबर. तर एक गणेश म्हणून आहे, त्याने मला हेल्प केली खूप. मी नव्हतो. दुसरा गणेश होता, दुसरा कॉलेज टाइममध्ये भेटलेला मला. मग त्याने हेल्प केली मला आणि शूट केलेला आम्ही एकतर पवईचा तो निर्वाणा पार्क, हा. बरोबर. तिकडे, आणि जुहू बीचवर, ओके. आणि येऊरमध्ये शूट केलेलं. ओके. डिफरंट लोकेशन्स घेतले हा, होते. येऊरचा सुसाईड पॉइंट. हा. फेमस. आणि स्टुडिओमध्ये थोडेफार शॉट्स घेतलेले. ओके. तर ते माझं फर्स्ट रेकॉर्डिंग एक्सपिरियन्स. अजिबात काही नाही जमत होतं मला. खूप म्हणजे एकदम न्यूबी ओके. रेकॉर्ड करताना. तेव्हा मला कळालं की मेट्रोनॉमवर किती लक्ष द्यायचं असतं. ओके. मेट्रोनॉम म्हणजे एक टायमिंग असतं जे आपल्याला रेकॉर्डिंग करताना फॉलो करावं लागतं. असं हे बीट्स आहेत, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2. तर याला फॉलो करून आपल्याला गाणं बोलायचं आहे आणि याच्या बाहेर ते नाही जायला पाहिजे. ओके. हम तेरे बिन अब 1, 2, 3, 4. तेरे बिना क्या 1, 2, 3, 4. तुझसे जुदा अगर 2, 3. म्हणजे असं टायमिंग फॉलो करत एक लाईन त्या टायमिंगमध्ये यायला पाहिजे.
आता हे 4x4चं सॉन्ग आहे, कारण 1, 2, 3, 4 बीट्स आहेत याच्यामध्ये. आणि ते 4x4 असं एक टर्म आहे त्याच्यामध्ये, कारण एक एक बीटमध्ये पण अजून बीट्स असतात. ओके. हां, तसं असतं ते. बापरे! फारच टेक्निकल झालं आता. हां, हे खूप टेक्निकल गोष्टी आहेत. तेव्हा ते मला कळालं, की रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करणं इझी इझी नाही. नाहीये. टाईम लागतं तिकडे आणि स्वतःचा आवाज, ॲक्चुअल जे आवाज आहे ना, ते कळून येतो आपल्याला. कारण तिकडे डिस्टर्बन्स नसतं. आता इकडे आपण बसलोय तर हमिंग नॉईज नसतो कुठला. हमिंग नॉईज बरोबर. नाही. प्लस आपण नॉर्मली पण आपण बोलतो ना, तर एक एको असतो. कारण ते बाउन्स बॅक होऊन रिव्हर्स येतं मायक्रोफोनमध्ये. ते फीडबॅकमध्ये जातं आणि ते थोडंसं आपल्या ऑडिओला अफेक्ट करतं. ओके. पण तिकडे पूर्ण वेल ट्रीटेड रूम असतं. झिरो एको. प्रॉपर आपला जो आवाज आहे तो तिकडे कळून येतो. आपल्या छोटे-छोटे मिस्टेक्स तिथे समजून येतात. समजून तिकडे असं वाटतंय मिस्टेक्स असं म्हणजे ओरडून-ओरडून मिस्टेक आपल्याला कळून येतंय. ओके. म्हणजे कसं समजू आता मला माहिती नाही मी मराठीमध्ये सांगू शकेल की नाही. हां. म्हणजे छोटे-छोटे मिस्टेक्स आहेत ना एकदम क्लिअरली कळून येतात ते. बापरे! हां, एकदम क्लिअरली. कारण तिकडे प्रॉपरली आपला आवाज येतो. तर ते खूप खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता मला. हां. डिफिकल्ट होता नो डाउट. कारण पहिल्यांदा करत होता. पण हां. बेस्ट एक्सपिरियन्स माझ्या लाईफचा. हो. तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती पाणीमध्ये लेव्हल आपली लेव्हल समजते आपल्याला. हां, किती पाण्यात आहोत आपण. बरोबर. त्याच्यानंतरपासून इंटरेस्ट आला, थोडं लक्ष द्यायला लागलं, की मेट्रोनॉमवर कसं प्रॅक्टिस करायचं, त्या टायमिंग प्रॉपर नोट्सवरती. पाहिजे. हां. हां, तसं. ओके. असंच थोडं-थोडं साधारण किती वेळ लागतो एखादा सॉन्ग शूट करायला? कारण का एवढं जर डीपली ज्या ह्या गोष्टी आहेत, की एक-एक नोटवरती ही गोष्ट, तर मला वाटत शूट नाही जर करायला की रेकॉर्ड करायला? रेकॉर्ड करायला. रेकॉर्ड करायला तर जर आपली टायमिंग, आपली हं. प्रॅक्टिस आणि हं. आपला माइंडसेट एकदम चांगला आहे. आपल्याला जर हॅबिट आहे मेट्रोनॉमची प्रॉपर, हं. तर अर्ध्या 1 तासामध्ये पण होऊन जाणार. ओके. ठीक आहे. हां. नॉर्मल सॉन्ग म्हणजे असंच एकदा आपण हे केलं, हां. त्याच्यामध्ये हार्मोनीज ॲड करतात, त्याच्यामध्ये अजून मेलोडीज टाकतात किंवा हां. बॅकग्राऊंडमध्ये आलाप वगैरे टाकतात. ओके. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टींना टाईम लागतो नो डाउट. कारण जेव्हा आपण एक सॉन्ग रेकॉर्ड करतो स्टुडिओमध्ये, हां. तेव्हा आपल्याला अजून आयडियाज पण येतात. ओके. रेकॉर्ड करताना कळतं, की कळतं. अरे यार असं घेऊ का? तसं घेऊ का? म्हणजे अजून चांगलं वाटेल. असं. ओके. मग ते हे नाही, फिक्स नाही. कारण ते आपल्या क्रिएटिव्हिटीवर आहे. आपण किती टाईम घेतो. टाईम घेतो. असं जरुरी नाही, की आपण जास्त टाईम घेतोय, की जास्त टाईम घेतोय घेतोय. तर ते जास्त चांगलं असेल. असं हं. जरुरी नाही. आपण किती जास्त क्रिएटिव्ह होऊ शकतो कमी टाईममध्ये ते हां. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बट इथपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे आता जे सिंगर आहात तुम्ही, हं. ह्याच्यासाठी सपोर्ट सिस्टम कोण होतं तुमचं आत्तापर्यंत? सपोर्ट सिस्टम मम्मी आणि पप्पा दोन्ही होते. म्हणजे ओके. आहेत, मम्मी अजून पण आहे. ओके. पप्पा जेव्हा होते, हां. तेव्हा तर त्यांचा सपोर्ट करायची जी पद्धत होती, ती एकदम वेगळी होती. म्हणजे जर मला काहीतरी करायचं आहे आणि मी काहीतरी ट्राय करतोय शिकायला नवीन, हां. तर पप्पा बोलायचे, "तू करूच नाही शकत आहे." ओके. डिमोटिव्हेट करायचे हां, मुद्दामून. डिमोटिव्हेट करायचे. असं हे रिव्हर्स सायकॉलॉजी. हां, 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 हां. ते असं बोलायचे, "तू करूच नाही शकत हे. हं. कितीही ट्राय कर." आणि मग ते करून टाकायचं. हां. मग ती इगोवरती आहे हां, ती गोष्ट. इगोवरती आलं तर काय पण करू शकतो माणूस. बरोबर. मग ते असं करायचे आणि मम्मी, मम्मी तर काय पण करू इंडियन हां, मदर. एकदम मस्त आहे. एकदम टिपिकल इंडियन मदर. काय चुकीचं पण वाजवलं तरी हां, मस्त, मस्त मस्त, आहे. मस्त. तर ते तसं मला सपोर्ट भेटला त्यांचा. पण हां. जे ॲक्चुअली मला प्रॉपर सपोर्ट जे केलं, हां. माझ्या फ्रेंड्सनी पण केलं खूप. ओके. हं. फ्रेंड्सचा पण रोल भरपूर होता. आहे, खूप जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण सेम. काय-काय फ्रेंड्स आहेत माझे स्कूलचे. हं. जेव्हा मी नवीन-नवीन शिकायला स्टार्ट केलेलं, जेव्हा मला काही नाही यायचं, हां. तर मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचो. एकदम ओके. काहीतरी वाजवतोय भलतं एकदम हां. आणि व्होकल्समध्ये काहीतरी एकदम बोलून रेकॉर्ड केलंय ओके. आणि मग त्यांना मी
जाऊन जाऊन ऐकवायचो हा. जबरदस्ती. हा. ले भाई सुन सुन कैसा लग रहा है कैसा लग रहा है. तर माझे खूप सारे फ्रेंड्स लोकांना असं मी ऐकायचो हा. आणि ते बोलायचे अरे यार मत मत ना यार क्यों दिमाग खराब कर रहा है नहीं मिला क्या तेरे को असं बोलायचे ते मला. आणि नंतर जेव्हा कॉलेजमध्ये फ्रेंड्स वगैरे भेटले त्यांना कळालं हळूहळू हा. की असं असं आहे. हा तर सिरियस होता आम्हाला ऐकवायचा. हां, 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 हां. नंतर जे ॲप्रिशिएट करायला लागले. हा. आणि जे कॉलेजचे माझे फ्रेंड्स आहेत अजून ज्याच्यामध्ये सर्वात जास्त ज्याने मला सपोर्ट केला तो शारिक. ओके. हां. शारिक. शारिक शेख नाव आहे त्याचं. तर आम्ही खूप वेळा म्हणजे गिटारचे पण प्रॉब्लेम झालेत हा. शोच्या आधी. ओके. आणि कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन आहे. हा. आणि असं पण झालंय खूप वेळा की कोणतरी समोरचा पार्टिसिपंट आलाय हा. आणि त्याने जाणून बुजून माझे गिटारचे जे स्ट्रिंग्स आहेत ना Strings, लूज हा. करून टाकले पूर्ण. ओके. हां. आणि तेव्हा एकदम लहान होतो, एकदम न्यूबी होतो मी. हा. तर मला माहिती नाही कसं काय ते ट्युनिंग वगैरे करायची. तेव्हा ॲपबद्दल माहिती नव्हतं. गिटार ट्युना वगैरे असतं. असं ओके. काहीच नाही माहिती होतं. तर मग आहे ना टेन्शन एवढं आलेलं. मग शारिक बोलला की "नहीं अपन करके लाते चल. वो देखते वो पीटर परेरा का दुकान ओपन रहेगा." हा. मग आम्ही घेऊन गेलो सकाळी तिकडे ओपन होणार त्याच्या असं आधीच जाऊन बसलं हां, तर. जाऊन बसलेलो. ओके. ओपन व्हायच्या आधी. हा. आणि मग ते ओपन झाल्यावर ट्यून केलं आणि मग रिटर्न आलो. तिकडे कॉल केलेला टीचरला हा. की माझा परफॉर्मन्स लास्टमध्ये ठेवा म्हणून. ओ. मग त्यांनी माझा परफॉर्मन्स लास्टमध्ये शिफ्ट केला. ट्युनिंग करून आलो मग परफॉर्म केलं. आणि तेव्हा पण प्राइज भेटलेला. भेटणारच ना एवढी जर मेहनत घेतली त्याच्या मागे. खूप पण छान. माझा जो सर्वात पहिला परफॉर्मन्स होता ना, तेच मी विचारणार होतो आता. आता तेच हा, तेच विचारणार होतो की फर्स्ट परफॉर्मन्स काय होता, कोणता होता? फर्स्ट परफॉर्मन्स तर यार कधी नाही विसरू शकत. हा. येलो शर्ट घातलेला मी, ब्लॅक जीन्स घातलेली, टॅक्सी. फुल टॅक्सी. आणि स्टेजवर जायच्या आधीच म्हणजे पूर्ण असं घामाघूम झालेलो, एकदम पूर्ण घामाघूम. हा. म्हणजे पूर्ण एकदम टेन्शनमध्ये घाबरलेलो मी. कारण कॉलेजमध्ये सगळ्यांनी मला बघितलंय स्टेजवरती डान्स करतोय, स्टंट्स करतोय. हा. 11th ओके, असं हां, ओके, ते ओके, सगळं ओके. लोकांनी बघितलंय. हा. त्यांना माहिती नाही हा आता गिटार घेऊन चढणार आहे. हा. तर मी गिटारमध्ये चढलो तर लोकं अरे, अरे कोणी असं झालं. अरे सिरियसलीच घेतलं ते नाही. नाही का एक मीम आहे हा. असं झालेलं ते. हा. मग नंतर माझा फर्स्ट सॉन्ग होता मेरा मन आयुष्मान खुरानाचा. हा. 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 हां, ते मी परफॉर्म केलं. एवढं चांगलं नव्हतं केलेलं, हम्म. पण फर्स्ट सॉन्ग, फर्स्ट एक्सपिरियन्स ऑन स्टेज त्या बरोबर. हिशोबाने ठीक होतं. तर मग कॉलेजचे जे जजेस होते हा. त्यांना पण आवडलं ते. ओके. त्यांनी ॲप्रिशिएट केलं. कॉन्सलेशन प्राईज भेटलेलं मला. आणि मग त्यांनी खूप जास्त म्हणजे स्टार्टिंगमध्ये कॉलेजवाल्यांनी सपोर्ट केलं. ओके. मला इंटर कॉलेज जे कॉम्पिटिशन इंटर कॉलेज हां, कॉम्पिटिशन. इंटर कॉलेज बरोबर. कॉम्पिटिशन असायचे. तिकडे ते लोकं पाठवायचे ओके. आणि तिकडे जाऊन मी जिंकून यायचं. ओके. मी आता आजम केलं होतं तिकडे जाऊन मी हळून येतो. नाही. जिंकून यायचं. म्हणजे कधी थर्ड, कधी सेकंड, कधी फर्स्ट हा. असं. कारण अजून पण खूप सारे नो डाऊट खूप सारे चांगले सिंगर्स आहेत. बरोबर. एकदम चांगले ट्रेन सिंगर्स एवढे सारे भेटले ना मला या जर्नीमध्ये खूप जास्त. तर कॉलेजमध्ये असं पण झालेलं की एवढं जास्त ते लोकं माझ्यावर रिलायबल झालेले ना या गोष्टीसाठी हा. 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 की आमच्या कॉलेजचं नाव होईल याला पाठवा. हा. अच्छा. त्यामुळे त्यांनी म्हणजे जे माझे लेक्चर्स असायचे ना ते मी नाही बसायचो. तरी पण ते हां, प्रेझेंट ते मला आर्ट सर्कल म्हणून एक कमिटी आहे. हा. त्यांचा ऑफिस होता. तिकडे मी जायचो डेली सकाळी आणि गिटारचा बॅग घेऊन जायचो. नो ओके. बुक्स ॲट ऑल. गिटारचा बॅग घेऊन तिकडे जायचो. तिकडे प्रॅक्टिस करायचो मी सकाळी. हा. मित्र लोकं येऊन बसायचे सगळे. ते लोकं पण हेल्प करायचे. आर्ट सर्कलवाले बसायचे. ते लोकं सजेस्ट करायचे. हा. तसं. खूप छान. तर ऑलमोस्ट सर्व गोष्टी झालंय डिस्कस करून. सर्व गोष्टी झाल्यात. पण जाता असं अजून सुद्धा आहे की अजून एखादं गाणं होऊन जाऊ दे करून. कारण की आता सिंगर आहेत बाजूला तर कोणाला नाही आवडणार ही गोष्ट. बरोबर. ते तर आहे. तर तुम्ही ठरवा कोणतं गाणं बोलायचं ते.
मेरे दिल ने चुन लिया ने तेरे दिल दिया रहा तू जो मेरे नाल तू रहता तेरे पे मेरी आसा जीना मेरा है हुण है तेरा की मैं करा तू कर एतबार मेरा मैं करूं इंतजार तेरा तू दिल तू यूं जान मेरी मैं तन्नू समझावा कि मैं तेरे बाजू लगदा जी. झालं, संपलं. संपलं. खूप छान यार, ऐकत राहावं असं वाटतंय. थँक्यू. खूप छान, म्हणजे आवाज खरंच खूप छान आहे. त्यामुळेच शोज चांगले जात आहेत तुमचे. बरोबर बरोबर. बरोबर. ट्राय करतो मी माझा बेस्ट नेहमी प्रेझेंट करायला. हा, कितीही काही असेल तर प्रत्येक शोवर आपलं 100% द्यायचं. देणं देते. बरोबर. एक शो जसं आपण बोलतो ना की एखादा क्रिकेटमध्ये पण तसंच एक शो जर आपण करतोय तो हा 100% चांगला झाला, किती पण चांगला होऊ दे, नेक्स्ट डे 0 पासून सुरुवात होणार आहे. बरोबर. तिथे पण बेस्ट देणंच भाग आहे आपल्याला. नवीन लोक, नवीन क्लायंट, नवीन client, नवीन ambience. audience. हां, आणि कुठून कुठला कनेक्शन हां, ओपन अप होईल सांगता येत नाही. बरोबर. ते तर सर्वात इम्पॉर्टंट आहे. ज्या शो मध्ये आपण जर बेस्ट देतच नाही आणि तिथेच जर मेन ऑडियन्स असेल त्या फील्डची, हां, तर ते आपलं 0 होऊन जाईल डायरेक्टली. बरोबर आहे. त्यामुळे 100% देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर जाता आता काही लास्ट आमच्या व्ह्युअर्सला किंवा न्यू सिंगर्स असतील त्यांच्यासाठी एखादी ॲडवाईस काय जाता जाता? जे सिंगर्स आहेत किंवा जे प्लॅन करतायत की पुढे जाऊन काहीतरी सिंगिंगमध्ये करायचं, त्यांच्यासाठी हेच बोलेल की जर तुम्ही सिंग करताय तर ट्राय करा एकतरी इन्स्ट्रुमेंट शिकायला. ते काही असू शकतं. ते असू शकतं गिटार किंवा कीबोर्ड असू शकतं किंवा हार्मोनियम किंवा फ्लूट. कारण इन्स्ट्रुमेंट शिकणं का गरजेचं आहे, त्याने खूप खूप म्हणजे हेल्प होणार अंडरस्टँडिंगसाठी पुढे जाऊन. आणि जर तुम्ही शो करतायत तर प्लीज ट्राय करा की जे आपल्या सिंगिंग मार्केटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती नेहमी अशी वरती असायला पाहिजे. हो, ते कितीही जर त्रास झाला किंवा शोज कमी झाले तर ती खाली नाही जायला पाहिजे. ओके. हां, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण याच्यानंतर खूप वेळा असं पण बघायला भेटतं की मग ते नंतर एक्सपेक्टेशन्स अशी असतात की हां. आता एवढ्यामध्ये झालंय जर ते तर ते हां. कमीमध्येच व्हायला पाहिजे असं पुढे वाटतं लोकांना. बरोबर. तर ते बरोबर नाही सिंगरसाठी असं मी बोलतोय. सिंगर असो किंवा कोणताही आर्टिस्ट मॅनेजर असो बरोबर. त्यांच्यासाठी. प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढी मेहनत लागते, तेवढा इन्व्हॉल्वमेंट असते. आणि सर्वात मेन जर तुम्ही सिंगर आहेत, जर तुम्ही परफॉर्म करताय तर मेक शुअर तुमचा जो साऊंड गाय तो हॅप्पी असेल. म्हणजे तो हॅप्पी असायला पाहिजे. कारण तुमच्या शोचा पूर्ण जे हे आहे ना बेस किंवा बेस बॅकग्राऊंड. पूर्ण सगळं त्याच्यावरच डिपेंडिंग आहे. तर मेक शुअर टू मेक युअर साऊंड गाय हॅपी. टू कीप पहिला बॅड एक्सपिरियन्सच ह्याच्यावर होता. साऊंड काय चांगला ठेवला पाहिजे म्हणून. ओके. तर एक लास्ट जातात होतं. तुमची एक प्रोफाईल आम्ही व्हिजिट केली होती. हां. त्यामध्ये एक तुमच्यासोबत एक अजून एक लहान मुलगा आहे. त्यांनी एक गाणं गायलंय तुमच्यासोबत. बरोबर. तर त्यांच्याबद्दल एक थोडंसं सांगा. तो माझा भाचा आहे. ओके. प्रथम वालकर. ओके. तर ॲक्च्युली असं होतं की ते सॉन्ग मी त्याच्यासाठीच बनवलेलं. ओके. की फुल सॉन्ग तो बोलणार होता रेकॉर्डिंगमध्ये. हां. तोच रेकॉर्ड करणार होता. हां. आणि त्याच्या म्युझिक पणला म्हणजे असा म्युझिक बनवला मी की जे थोडं नाही का चाइल्डिश वाटेल, हां. इझी टू लिसन, म्हणजे थोडा पोएम सारखं पण वाटेल असं. ओके. आणि नंतर जेव्हा तो गाणं बोलला हां. तर असं वाटलं आम्हाला मला
दीपाला पण वाटलं, माझी बहीण, हा. की थोडासा प्रोफेशनल टच पण लागेल याच्यामध्ये. ओके. तर मग मी पण माझे जे वोकल्स आहेत त्याच्यामध्ये टाकले आणि ओ. प्रथमचा पण व्हॉइस ठेवला त्याच्यामध्ये. ओके. तर असं ते सॉन्ग आलं. आधी ते पूर्ण सॉन्ग प्रथम बोलणार होतं. हा. पण प्रथम गेस्ट अपीअरन्स दिलात वाटतं. हां. नाही, गेस्ट अपीअरन्स नाही, इक्वलीच झालं ते. प्रथमने गेस्ट अपीअरन्स देऊन टाकला त्याच्यामध्ये. असं झालं ते, उलटं झालं. आता मला त्याच्यासाठी अजून एक सॉन्ग बनवायचं आहे, ते करेल मी. पण ओके. त्याने ऑलरेडी माझ्यासोबत अजून एक सॉन्ग रेकॉर्ड केलंय. हा. आधी केलेलं खूप. ते मी टाकलंय YouTubeवर. ओके. हमारी अधुरी कहाणी. ते अरिजित आमच्याकडून सिंगवालं. राहून गेलं वाटतं. हां, राहून गेलं ते बघा. ते चांगलं केलंय त्याने. ओके. त्याचा तर एकदम भारी किस्सा आहे. भारी किस्सा आहे म्हणजे? घरी असताना मी iPadवर असंच म्युझिक आणि इन्स्ट्रुमेंट अपडेट आलेलं iPadवर एका सॉफ्टवेअरमध्ये, हा. गॅरेज बँडमध्ये. ते चेक करत होतो. तर ते चेक करताना असंच माझ्या लक्षात आलं, की हमारी अधुरी कहाणीची जी टोन आहे ती मी वाजवत होतो. हा. तर प्रथम आला माझ्या बाजूला हा. आणि पडला आणि तो पण ओके. असं करत होता. तर मग हा. मी त्याला बघितलं, असं बघितलं, हे काय? परत कर, परत कर. हा. मग परत वाजवलं, परत करतोय. मी बोललो ठीक आहे, चला आता आपण रेकॉर्ड करूया. ओके. तेव्हाच घरामध्ये कोण नव्हतं. हा. प्रथम आणि मीच होतो. दोघेच माझी होता. मम्मी आणि बहीण गेलेले बाहेर. ओके. काहीतरी शॉपिंगसाठी गेलेले ते. हम्म. तर मी फटाफट ट्रॅक बनवला हा. आणि फटाफट माझे वोकल्स टाकले. ओके. मग त्याचे वोकल्स रेकॉर्ड केले. ओके. त्याचे वोकल्स रेकॉर्ड करताना थोडा त्रास झाला. हा. मला नाही, त्याला. त्याला त्रास झाला. मला वाटलं तुम्हाला. ओके. मग ते रेकॉर्ड करून ते आम्ही टाकलं ते आणि ते खूप चांगलं केलं त्याने. ओके. मग त्याच्यासाठी मी लवकरच आता एक अजून फुल सॉन्ग प्रिपेअर करणार आहे. ओके. पूर्ण प्रॉपर प्रोड्यूस करणार आहे. ओके. फुल सॉन्ग एक करणार आहे. हां. आणि तो जसं प्रोफाईल व्हिजिट करून त्यांची पण आम्ही प्रोफाईल बघितली, एक चाइल्ड आर्टिस्ट आहेत म्हणून. हां, तो चाइल्ड आर्टिस्ट आहे. हा. भाई तो आता पुष्पा इम्पॉसिबलमध्ये ओके. सिरियल. ॲज अ रोशन हा. कॅरेक्टर प्ले हां. करतोय तो. ओके. रोशनचा कॅरेक्टर प्ले करतोय तो आणि तो एकदम शरारती कॅरेक्टर ओके. असतो ना, तसं हा, हा, टाईपचं. हा. म्हणजे ज्याने आपल्या पप्पा आणि मम्मीच्या नाकामध्ये दम करून ठेवला, हा, हा, हा. तशा टाईपचं. ओके. पण इम्पॉर्टंट. म्हणजे important हां, आहे. शरारत करतोय तो, हा. पण तो इम्पॉर्टंट आहे, असं ओके. दाखवलंय त्याच्यामध्ये. आणि खूप फनी कॅरेक्टर आहे. प्लीज जर तुम्हाला टाईम असेल तर ती सिरियल चेक करा तुम्ही, पुष्पा इम्पॉसिबल. संध्याकाळी काय 9-9:30ला येतं ते, ओके. एव्हरी डे, सॅटर्डे संडे सोडून. तर ते प्लीज चेक करा आणि ॲप्रिशिएट करा त्याच्या कॅरेक्टरला. इफ पॉसिबल गो टू Instagram हो, या. अँड फॉलो प्रथम वालकर. ओके. शुअर. दोघांचे आयडीज आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ नक्कीच. प्लीज फॉलो मी ॲज वेल. माझा ID स्काय डोगरा. स्वतःच्या आधी पहिलं त्याचं सांगितलं की तुला follow करा म्हणून. मला तरी करा, ठीक आहे, पण त्याला करा. त्याला आता जास्त याची गरज आहे. बरोबर. ग्रोईंग स्टार आहे ना तो. बरोबर. लहान आहे अजून सुद्धा, भरपूर स्कोप आहे असं बघायला गेलं तर. हो, खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण मोस्टली वाइंड अप करतोय आता. ठीक आहे. लास्ट नोट झाली. त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा आय डी असेल. हो. तसं प्रथम वालकर यांचं पण इन्स्टा आय डीमध्ये DM मध्ये इन्स्टा आय डी असेल. तर हा थोडा आपला वेगळा पॉडकास्ट होता रेग्युलर टॉपिक्सपेक्षा. आशा करतो तुम्हाला आवडला असेल म्हणून आणि तुमची रजा घेतो. तर नेहमीच बघत राहा MH टॉक्स.